नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. मित्रांनो, राज्यातील या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे. हो मित्रांनो, या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या 9 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम प्रति हेक्टरी 27,000 रुपये सरसकट जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, राज्यातील कोणत्या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो, एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे? तर मित्रांनो, एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे, या संदर्भात सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे, त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकतात. अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. तर बघा मित्रांनो, प्रस्तावना अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच दिनांक 22/7/2023 च्या शासन निर्णयान्वये सततच्या पाऊस हे नैसर्गिक आपत्तीच घोषित करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता शासन निर्णय मध्ये काय सांगण्यात आला आहे बघा. ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये या ठिकाणी मित्रांनो रक्कम मंजूर करण्यात आली आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून. तर या ठिकाणी तुम्ही निधी बघू शकतात. 53,73,07,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, ही रक्कम 53,73,07,000 रुपये या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पात्र जिल्हे बघू शकतात. मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, गोंदिया जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 या कालावधीत नुकसान झालेल्या 15 शेतकऱ्यांसाठी 67,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 या कालावधीत नुकसान झालेल्या 1,489 शेतकऱ्यांसाठी 1,12,48,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात मार्च 2026 या कालावधीत नुकसान झालेल्या 4,071 शेतकऱ्यांसाठी 5,40,67,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच मित्रांनो, सातारा जिल्ह्यात मार्च 2026 या कालावधीत नुकसान झालेल्या 493 शेतकऱ्यांसाठी 37,36,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात जानेवारी 2026 या कालावधीत नुकसान झालेल्या 7,357 शेतकऱ्यांसाठी 6,93,79,000 रुपये मंजूर झाले आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 या कालावधीत नुकसान झालेल्या 6,712 शेतकऱ्यांसाठी 4,74,66,000 रुपये मंजूर झाले आहेत. तर मित्रांनो, परत यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या 520 शेतकऱ्यांसाठी 47,26,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, परत बुलढाणा जिल्ह्यात नोव्हेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या
37,140 शेतकऱ्यांसाठी 30,20,26,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 या कालावधीत नुकसान झालेल्या 80 शेतकऱ्यांसाठी 5,10,000 रुपये मंजूर झाले आहे. तर लातूर जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 या कालावधीत नुकसान झालेल्या 5,116 शेतकऱ्यांसाठी 1,32,44,000 रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, बीड जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 या कालावधीत नुकसान झालेल्या 3,319 शेतकऱ्यांसाठी 3,06,48,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, एकूण या 9 जिल्ह्यातील 66,312 शेतकऱ्यांसाठी 53,73,07,000 रुपयांची नुकसान भरपाई या ठिकाणी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची रक्कम लवकरच वाटप केली जाणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.